सूचना मी अगोदरच देतोय, जे ऑडियन्स कॅचसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे ते सफेद पडद्याच्या बाहेर जो षटकार जातोय त्यालाच जर टिपला तर, पण प्रेक्षकांनी देखील थांबू नका. चला सफेद पडद्याच्या मागे, सफेद पडद्याच्या मागे थांबा प्लीज. बॅटिंग ऑलरेडी विकेट किपरच्या मागे तो बॅनर आहे आणि बॅनर मध्ये कॅमेऱ्यामध्ये फक्त तुम्ही दिसतायत, तेव्हा तिथे थांबू नका प्लीज. आपण व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये आहात आणि या स्पर्धेचा नियम भंग होतोय. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये एकही प्रेक्षक गोलाकृती दिसत नाहीये, फक्त तुम्हीच का, कारण तिथे बॅनर आहे, त्याच्यामुळे आपण थोडं मागे व्हा. पहिला बॉल डिलिव्हर होतोय आणि आपण वेळ लिहितोय 7:58. 7:58 आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय. 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे. त्या पलीकडे तुम्ही गेलात तर निखिलजी, जर 15 मिनिटांच्या वर जर वेळ घेतला गेलात तर मग सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. बघा ही सूचना आता आपण दिली आहे. 15 मिनिटं तुम्ही घेतलीत, त्यानंतर कितीही बॉल उरले मग तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये 5 घ्यावे लागतील. चला मॅच होते. चला 10 मिनिटात तुम्हाला 2 षटकं. चला 10 मिनिटात 2 षटकं आणि टायमर चालू झाले. 7:58. पहिला बॉल बॉलिंग प्रकार बॉलिंग बद्दल येत आहेत संदीप येत आहेत. संदीपला पहिल्याच बॉलवर दाखवले आहे लॉंग लेगची सीमारेषा. बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर मिळतील धावा. 4 चौकार. ने 4 धावा जोडलेले आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता आणि त्या शॉर्ट ऑफ लाईन बॉलवर जास्त काही एफर्ट लावण्याची गरज नव्हती. फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न करायचा होता आणि तोच प्रयत्न यशस्वी ठरला आहे आणि करणच्या वतीनं धावफलक खुला झालेला आहे. 4 धावा धावफलकावर ओजी खरिवली संघाच्या. लोबो फुल टॉस अपील ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. परफेक्ट बॉलिंग आता संदीपच्या वतीनं पाहायला मिळते, कारण जेव्हा पहिल्या बॉलवर चौकार आलेले आहे त्यानंतर थोडं दडपण ओढावतं गोलंदाजावर, पण त्या दडपणाला बाजूला सारून एक चांगला खेळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या संदीपच्या वतीने पाहायला मिळाले. त्याचमुळे करणच्या प्रयत्नांना त्यांनी थांबवलेला आहे. फुलटॉस बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर, थेट लँड होईल साइड स्टीन पार. मिळतील 6 षटकार. मिळतो आणि त्याचमुळे मिळेल त्या संधीचा फायदा फलंदाज करण उचलतायत. क्रॉस बेटेड पुल केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये आणि म्हणूनच बॉल जातोय 1 बाउन्स घेऊन डीप मिड विकेट सीमारेषा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय करण देतोय 4 रन. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 झालेली आहे. फ्लाइंग स्टार्ट जशी मागच्या सामन्यामध्ये फलंदाज कल्पेश घरतने दिली होती तशी स्टार्ट आता करण देतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला स्विच केलं आणि संदीप सुद्धा हे जाणत होता. पूर्वानुमान संदीपचा कामी आला आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकाला अनालाइज आपण केलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5वा बॉल डॉट आलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या षटकातला. संदीप ओव्हर द विकेटनं शफल झाले आणि त्यानंतर ऑन साइडला बॉलला खेळून काढलं. स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्ररक्षक अजूनही बॉलचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला जातोय अजयच्या वतीनं करणला आणि या 3 धावा पूर्ण झालेल्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 वर 17 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकासाठी आपण वेळ घेतलेला आहे तो म्हणजेच 4 मिनिटांचा. चला आपण वेळ कमी घ्याल अशी अपेक्षा आहे, कारण 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा कालावधी आपण राखून ठेवलेला आहे. त्याचमुळे आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष घालून ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास करणार नाही.
याची काळजी घ्या. चला पुढचे दोन संघ आपण लगेच टॉससाठी राहायचंय. अल्याणी आणि अकलोली आय गेस. अल्याणी आणि अकलोली दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी तरीच राहायचं आहे. हा त्याच्या पुढची ओके. अल्याणी अकलोली आपण थोडा पुढे तो सामना घेत आहोत आणि त्या अगोदर आपण सामना खेळणार आहोत तो म्हणजेच वीर बजरंग खारिवली आणि एसीसी अंबाडी. चला दोन्ही कॅप्टन्स या. वीर बजरंग खारिवली आणि एसीसी अंबाडी दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. इनी ब्रेकमध्ये होईल टॉस. निखिल बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. बघा 5 मिनिटाचा कालावधी झालाय. वेळ चालू आहे तुमची, लक्षात घ्या. 10 मिनिटात 2 षटकं संपलीच पाहिजेत. त्या सूचना आपण प्रत्येक वेळी देणार आहोत. तुम्हाला तो भुर्दंड बसू नये म्हणून ती सूचना आम्ही करत राहू. तुम्हाला एक चांगलं फेअर क्रिकेट खेळता यावं त्यासाठी ते प्रयत्न आयोजकांचे आहेत. वेळेबद्दल तुम्हाला सतर्क राहावंच लागेल. तर क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं आहे या दुसऱ्या षटकासाठी. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, फ्लाय स्लीप सर्कलच्या आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये शफल झालेत. पण वेगवान चेंडूला शफलून खेळताना तितका प्रॉपर टाइम मॅनेज झाला पाहिजे, पण तसं नाही झालं तर मग नुकसान होईल. दरम्यान तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर निखिल आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आलेला आहे. या षटकातला धावसंख्या काय थांबले 17 वर 17 धावा धावफलकावर. पुढचा बॉल बॅटची एज होती. विकेट किपर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. दरम्यान पाहूया या ठिकाणी नक्की काय घडते. येतोय हा डॉट बॉल. चला तर फिट प्लेयर्स आहेत.
रनिंग बीटमध्ये विकेट खूप चांगली सातत्यानं पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची खरिवली संघासाठी. फुल पिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडा थबकला आणि त्यानंतर त्यांनी धावण्याचा वेग वाढवला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली होती. 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. चला एसीसी अंबाडी संघ आणि खरिवली आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सूचना आम्ही सातत्याने देतोय, त्यानुसार आपल्याला देखील आपले रिपोर्टिंग द्यायची आहे. एसीसी अंबाडी आणि वीर बजरंग खारिवली आपली रिपोर्टिंग त्वरित द्या. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. धावसंख्या 21 धावा धावफलकावर आहेत. फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सिंगल होईल पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी चालवले जातात प्रयत्न आणि ते प्रयत्न सुद्धा होत आहेत पूर्ण. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तेवीस धावा आणि आता शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. चांगलं षटक आतापर्यंत निखिलने हाताळलेलं आहे केले संघासाठी, पण आता अजूनही ते षटक संपलेलं नाहीये. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या वतीने मिळतोय. अजय मंदुले सर, बॉलिंग एंड अंपायर आणि स्ट्रायकर एंड अंपायर हेमंत शेट्टी सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण मुन्ना पठाण सरांना पाहतोय. जेपी पॅनल अग्रगण्य पंचांची भूमिका वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून हाताळत असते. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहेत डीप विकेटच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण होते, बॅटिंग एंडला थ्रो होतोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होईल. अर्थात जास्त धावा मिळतील. 2 तर मिळालेल्या आहेतच आणि ओव्हरथ्रोच्या धावा त्यात 4 जोडल्या जातील. तर एकूण अजिम सर 6 धावा आपण जोडणार आहोत. 6 धावा जोडल्या जातील आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तर 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 30. 2 षटकात पण पाणी. चला लवकर पाणी पाठवा, आपण लगेच मॅच ऑन करायची आहे. फास्ट करा जरा. पाणी तुम्ही घेऊन गेला चाललं असतं मित्रांनो, असं करू नका यार. इतका टाइमपास नको, आपल्याकडे इतका वेळ नाहीये. 2-3 षटकामध्ये पण तुम्हाला मेसेज द्यायचे, आता काय बोलायचं. इतका चांगला खेळ होऊन तुम्हाला मेसेज द्यायचे. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाले 30 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातला एका चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय ओजी खरिवली हा संघ. तर वीर बजरंग खरिवली आणि एसीसी अंबाडी, चला आम्ही सातत्याने पुकार देतोय, आपली नोंद द्यायची आहे. एसीसी अंबाडी आणि वीर बजरंग खरिवली, चला आपली येण्याची नोंद त्वरित द्या. चला 10 मिनिटाचा कालावधी 2 षटकांसाठी संपलेला आहे. आपण त्वरित षटक सुरू करायचं आहे. अर्धा 1 मिनिट मागे पुढे आम्ही समजून घेऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही. तर तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर रोशन येत आहेत. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर येणं फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच मिस्टर अजय. पहिल्यांदा त्यांना ती संधी मिळते, अजय खांदेकर. आणि उलट दिशेने खेळले आहेत. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते, दमदार खेचलाय चौकार. 4 धावा. 4 धावांची मदत धावफलकाला मिळते आणि धावसंख्या पोहोचते 34 वर. 34 रन्स. बॅकवर्ड डीप पॉईंटकडे जे क्षेत्ररक्षक व्हाईट पट्ट्यावर बसले तुम्ही एलईडी स्क्रीनवर दिसतायत, पट्टा हा बसण्यासाठी नाहीये. तो पट्टा मोकळा करा आणि व्हाईट पट्ट्याच्या मागे बसा प्लीज. प्रेक्षक आपण बाजूला बसा. क्षेत्ररक्षकांना तिथे अडथळा निर्माण होईल, मागे सरका. पुढचा बॉल गोलंदाज रोशनचा. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता पण वेळ तितकी जुळली नाही. बॉल जातोय बॅकवर्ड पेरलेला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅटिंगला थ्रो चुकलाय, थोडासा अजून वेगाने थ्रो यायला हवा, अजून योग्य थ्रो यायला हवा. 2 धावांची मदत मिळते, धावसंख्या पोहोचते 36. व्हाईट पट्ट्याच्या मागे बसा. अजूनही मधी बसले एक प्रेक्षक टोपी घातलेली आहे.
हा सुरज सर, वाड्याच्या लाल मुंग्या प्रसिद्ध आहेत का? मग आता पुढे तुम्हाला समजायला तो मला काय म्हणायचं आहे. धावसंख्या झाले 36-36. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोशन बॉलिंग ट्रॅकवर पंचाच्या डावीकडून. ओहो, वेग भन्नाट आहे. खरं तर गोलंदाजी चांगलीच आहे, पण नियंत्रण काही अंशी चुकलं होतं. तिन्ही गोलंदाज संदीप, निखिल आणि रोशन, काय पेस आहे या गोलंदाजाकडे. तिघांकडे एक भन्नाट पेस आहे. फलंदाज प्रयत्न करतात, पेसचा खरं तर फायदा उचलतात फलंदाज. परिवर्तन आवश्यक आहे, पण 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आपण पाहतोय झाले 37 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. फलंदाज मुराद या खेळपट्टीचा आनंद घेत आहेत. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं, आणि त्याचमुळे धक्का पहिला बसतोय टीम ओजी खरिवली. लिहिलंय, त्याचमुळे एलिव्हेशन आणि फोर्स जर व्यवस्थित बसला नाही तर मग झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता वाढते, आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाज पहिला बाद झाला, अजय खांदेकर बाद झाले, आणि ऋतिक हे नवीन बटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकाचा संपलाय. धावसंख्या 37, 1 गडी बाद, आणि रोशनच्या खात्यात विकेट जाते. ज्या विकेटसाठी तिन्ही गोलंदाज आसुसलेले होते ती विकेट रोशनच्या खात्यात जाते. रोशन तयार. पुन्हा एकदा टाकावा लागेल बॉल. खांद्याचा अतिरिक्त वापर केला तर मग तो अंगलट येऊ शकतो, आणि तेच पाहायला मिळालं. एक्स्ट्राज खर्च होत आहेत या षटकामध्ये, आणि त्यातल्या त्यात ऊर्जा सुद्धा खर्च होते गोलंदाज रोशनची. 3 चेंडूचा खेळ संपला, आणि धावसंख्या आपण पाहतो झाले 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम ओजी खरिवली. आडव्या बॅटने लपेटलाय बॉलला. हा बॉल थेट रस्त्यावरून मागून आणा. बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. कडक षटकार, 6 धावा. टेक्निशियन आहे आजूबाजूला, जय मल्हार डीजे आणि प्रथमेश पाटील. प्रिन्स, मला हे एक आवडतं की प्रत्येक कॅमेरामॅन बॉलला सेंटर ऑफ फ्रेम कॅप्चर करतो. आपण कुठल्या अँगलने रिप्लेस पहा. तर प्रिन्स मूवीजची चर्चा आपण करत होतो की यस, आपण कुठल्या अँगलने रिप्ले पहा, तुम्हाला बॉल सेंटरलाच पाहायला मिळेल, आणि त्याचमुळे जे परफेक्शन हवंय, आपण बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहतोय, बॉल तुम्हाला सेंटरमध्येच दिसेल. कुठलाही अँगल घ्या. इतकी चांगली ट्रेनिंग रवीजी गुळवी आणि प्रथमेशजी पाटील आणि त्यातल्या त्या टेक्निशियनची मेहनत आहे, आमच्या सर्व कॅमेरामॅनची मेहनत आहे. शिकतायत, शिकायलाच पाहिजे, आणि त्याचमुळे नेहमीच समर्पित राहिलेलं नेटवर्क म्हणजेच प्रिन्स मूवीज या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 44. पुढचा बॉल आपण बारा होता, पण नियंत्रणात नव्हता. अजूनही काही षटक काही संपण्याचं नाव घेत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजय अब्दुल्ले थोडे जास्त बिझी राहिले त्या षटकामध्ये. षटकारासाठी हात उंचावा करावे लागतात, व्हाईट बॉलसाठी हात फैलावावे लागतात. थोडी कसरत अजय अब्दुल्ले सरांची. दरम्यान आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले एकूण 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 45, 1 गडी बाद. पुढचा बॉल रोशनचा. या वेसरीच मध्ये होता, पण एलिव्हेशन तितकं मिळत नाही. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 1, 2, 3, 4. चौकार. शेवटचा बॉल, आणि चला शेवटचा पुकार आहे एसीसी अंबाडी तसेच वीर बजरंग खरिवली. चला टॉससाठी या. सूरज पाटील सर त्या ठिकाणी सज्ज असतील पुढच्या नाणेफेकीसाठी. वीर बजरंग खरिवली आणि एसीसी अंबाडी. धावसंख्या 49, 49. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. हे षटक सुद्धा खरं तर चांगलंच राहिलंय ओजी खरिवली संघासाठी. ऋतिकच्या वतीनं धावांना जोडलं जाते. रोशनचा शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातला. अजूनही संपत नाहीये षटक. अजून एक एक्स्ट्रा मिळते. अशा पद्धतीनं 50 धावा पूर्ण. ओजी खरिवली 50 ऑफ. 50 धावा पूर्ण झालेले, आणि काय वेगानं हे 2 फलंदाज खेळलेत. खरं तर ऋतिकने देखील तितकंच चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले.
2 चेंडू तो खेळला आणि 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान ऋतिकने दिलं तिसऱ्या क्रमांकावर येत असताना, आणि अजयची कमतरता भरून काढली. अजूनही रोशन थोडं स्ट्रगल करतोय. या षटकात एकूण वाईट बॉल्स आले 4. 1 षटकार, 2 चौकार, 1 डबल, 1 विकेट. त्याचमुळे विकेट जरी घेतले या षटकामध्ये गोलंदाज रोशनने, पण धावा देखील खर्च झालेल्या आहेत, ते देखील विसरून चालणार नाही. रोशन तयार. हवेत आहे बॉल, फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बिझी होत आहेत, पण थोडे कॅज्युअल राहिले आणि म्हणूनच या 2 धावा पूर्ण करता आलेल्या फलंदाजांना थ्रो योग्य आहे. एसीसी अंबाडी बी फास्ट, फायनल कॉल. एसीसी अंबाडी टीम कॅप्टन बी फास्ट. चला 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल टीम केलेला. 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आणि ऐकूया आवाज सूरज पाटील सरांचा आणि त्यानंतर आवाज ऐकूया आपण हडकमल सरांचा. थँक्यू. एसीसी अंबाडी टीम जर 30 सेकंदाच्या आत कारण जर पोहोचला नाही तर पॅनल्टीला सामोर जावं लागेल, कारण विपक्ष खरली वीर बजरंग संघ कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. लास्ट 30 सेकंड, 1 मिनिट दिला होता, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी 30 सेकंद देतोय. एसीसी अंबाडी बी फास्ट. एसीसी अंबाडी कॅप्टन आपण रिपोर्टिंग केलेली नाहीये, टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. एसीसी अंबाडी, अन्यथा पॅनल्टीला सामोर जावं लागेल. बी फास्ट. वन्स अगेन एसीसी अंबाडी फायनल कॉल. टॉस साठी या. टीम आली आहे का एसीसी अंबाडी? रिपोर्टिंग करा. कमॉन डीजे. चषक 2025 देखणं जानदार शानदार भव्य दिव्य आयोजन. वन मॅन शो. एसपी अर्थात संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यातील तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. 55 धावा, किती 53 धावांचं टार्गेट आहे केले संघाला. 18 चेंडू आणि 53 धावा म्हणजे 18 त्रिक 54. प्रति षटकामध्ये 18 धावा. 8:22 पहिला चेंडू पडतोय. तर टॉस करण्याकरिता मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करूया. रवींद्र भोईर, आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बिलोशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, प्लीज वेलकम.
तर पहिल्या चेंडूवर एक अफलातून अचाट अफाट अमानवी झेल घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवल्यात. पहिल्या चेंडू 2 धावा. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातोय. फलंदाजाला गर्भगडीत करतोय, गुंगारात येतोय आणि चेंडू पडतोय निर्धाव. एसीसी अंबाडी संघ अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला तडकावलं जाते, प्रहार केला जातोय. एसीसी अंबाडी टीम कॅप्टन आमचे पाहुणे या ठिकाणी टॉस करण्यासाठी आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये आपण घाई करा प्लीज. पहिला गडी बाद होतोय निलेशच्या रूपाने. 1 बाद 2 नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो. तुषार 53 धावांचा पाठलाग करताना प्रचंड दमछाक होते. कर्ली संघ थोडासा अडचणीमध्ये येतो, दबावाखाली खेळतोय. पहिलं षटक ऋतिक. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे तुषार. गोलंदाज ऋतिक आपल्या षटकाला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. पंचांच्या डावीकडनं अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. याला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय आणि निर्धाव चेंडू पडतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चिवट तिखट मारा टिचून गोलंदाजी करतोय, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय फलंदाजाला. त्यानंतर पहिल्या चेंडू 2 धावा आल्यानंतर मात्र नंतरचे 3 चेंडू मात्र अतिशय शिस्तबद्ध मारा आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज ऋतिकचा. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. याला पुन्हा एकदा अंदाधुंद फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू पडतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबावाखाली येतो केले संघ. आतापर्यंत पहिल्या षटका पॉवर प्ले मधले एकंदरीत 5 चेंडू टाकून झाले. पहिल्या चेंडू 2 धावा आला, त्यानंतर मात्र 4 चेंडू निर्धाव पडलेत. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. सुला फोन कर तू ये बस ब्रेक देत नाही सर ना बॉल दिला. बघा रिव्ह्यू असताना संपूर्ण संघ जो खेळपट्टीवर जमा होतो ना दॅट इज नॉट गुड. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू होतो तेव्हा जर सगळे क्षेत्ररक्षक पुन्हा जर आले तर परत पेनल्टीचा अवलंब केला जाऊ आमच्याकडनं. तुमची मॅच होती आता, तुमचे प्लेयर आहेत कुठे? हॅलो नाही ना अजून. असा कसा मॅच होती आता का इथं थांबले लेट केली मॅच त्यांची. एक मॅच नंतर कन्फर्म येणार नाही का? पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव वेगाने पळून काढली जाते. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटते 1 बाद 5. षटक संपल्याची उद्घोषणा होते. बरोबर षटक संपलं ना.
दुसरं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय पाहूया. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा झालेल्या, जिंकण्यासाठी मला वाटते अजूनही 48 धावांची गरज. 12 चेंडू आणि 48 धावा, सच अ ह्यूज टार्गेट. म्हणजे 24 रन प्रति षटकामध्ये उभारावे लागतील. ACC अंबाडी संघाचा काही मागबूस लागला का, काही थांगपत्ता लागला का, कुठपर्यंत आलेले आहेत बघा, शोध घ्या. नाही तो एकटा येऊन काय करणार आहे. रस्ता खराब आहे ही कारण आता नाही, रस्त्याची सवय करून घ्या. 3 वर्ष रस्ता टेंडर दिलाय. 5 वर्षात होणार नाही. पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा का, डेड बॉलचा इशारा. 5-22ला पहिला, 8-22ला पहिला चेंडू पडलाय. पुढचा चेंडू राईट आमोदकीर पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र तडाखा चढवला जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि झेल सुटतो की पडतो काय होतंय बघूया. आणि झेल यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि दुसरा गडी बाद होतो इथे. अरे आले का रे ACC अंबाडी टीम. रोहित सुतार तोरे त्याला अलर्ट करा. नाही पुढच्या वर्षी आपण ठेवू ना संदीप भाऊ या स्पर्धा, तर खेळाडूंना डायरेक्ट उचलून ना नाणायचं, म्हणजे जाण्या येण्याची पण व्यवस्था आयोजकांकडनं केली जाईल. हा बसच करायच्या डायरेक्ट, आणि ते बसचं जे काय ट्रॅव्हलिंग असेल ना, प्रवेश फी 5,000 आणि येण्यात जाण्याचं भाडं 2,500 असे 7,500. हा अंबाडीच्या पुढच्या सगळ्या खेळाडूंना येण्या जाण्याची पण सोय करू मंडळाच्या वतीनं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला तर जोरदार अपील केलं जातं एसटी रक्षकाकडनं. आता अपिलामध्ये जराही तथ्य नाही आहे. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 5 वर. पूर्ण नाकाबंदी केली जाते. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय खांदेकर यांच्याकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पडून काढले जाते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. अतिशय कंटाळवाना, वीट आणणारा, उभं आणणारा, नीरस आणि प्रेक्षकांना घरी जायला भाग पाडणारा सामना सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्रेक्षक जे आलेत ना, ते 1000 रुपये कसे मिळते याच्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारची कुर्मगती, संतगती, म्हणजे ज्याप्रमाणे कासवच्या मच्छर अगरबत्ती मंद मंद जळते तशी मंद फलंदाजी पाहायला प्रेक्षक आलेले नाही आहेत. आणि 53 धावांचं टार्गेट आहे. दे दनादन जॉन जानी जनादन हाणामारी करावी लागेल. गोलंदाजावर हल्ला चढवावा लागेल. गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरवावी लागेल. गोलंदाजाच्या अंगाचा थरकाप उडवला पाहिजे. अशा प्रकारची स्फोटक फलंदाजी करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा अजय खांदेकर. राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. चेंडू पडतोय आणि तडाखा आणला जातोय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. उतुंग गगनचुंबी षटकार. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं आलेला गगनचुंबी षटकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 12 वर. धावसंख्या 12, 2 बाद, 12 बाद झालेले फलंदाज आहेत निलेश आणि संदीप. ACC अंबाडी संघाचा मागबूस थांगपत्ता काय लागलाय काय. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. राईट ऑन द टार्गेट, बँड ऑन द टार्गेट. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या 2 बाद 13. ACC अंबाडी संघाचा काय थांगपत्ता, मागमूस, काही त्यांची सिम्पटम्स कुठल्या परिक्षेत्रात गेलेत शोध घ्या. 7 चेंडू आणि 40 धावा. षटकार चौकारांची नितांत गरज आहे. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि उतुंग गगनचुंबी षटकार. प्रेक्षकांना भरपूर आनंद देणारा षटकार. आणखीन एक गोल्डन फिंगर आणि या ठिकाणी आगमन झालेले आहे युवा सेना अधिकारी वाडा तालुका शिवसेनेचे संदीपजी पाटील बिलावली. आपलं हार्दिक स्वागत. बिलावली संदीप पाटील. आपल्याला या स्पर्धेचे आयोजक संदीप पाटील बिलोशी यांची नम्र विनंती आहे,
आपण व्यासपीठावर यावं. संदीप पाटील बिलावली प्लीज वेलकम. ACC अंबाडी कॅप्टन बी फास्ट. भिवंडी वाडा मनोर रस्ता जरा दुरुस्त आहे, रस्ता खराब आहे आणि त्याचं काम खूप स्लो चालू आहे, त्यामुळे संघसुद्धा स्लो येत आहेत. परंतु एवढे पण स्लो येऊ नका, रस्त्याची सवय करून घ्या. ACC अंबाडी कॅप्टन पोहोचलेलं नाही आहे. नाही, रस्ता हा त्याच्यावर आपल्याला एक्झाम हे असू शकत नाही. तुम्ही खेळायला आलेले व्यावसायिकांना तब्बल ₹1,00,000 भेटणार आहेत. ती तुमच्या समस्या काही पण असू द्या, तुम्ही चालत या, आम्ही चालत जायचो, सायकलीवर जायचो, STला बसून जायचो. मग पुढचा चेंडू यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय, तुषार बाद होत आहे. मला वाटतं आमचे स्कोरर्स सांगतात की हा तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 19. सामन्यामधली रंगत उत्कंठावर्धक रोमहर्षकपणा जो प्रेक्षकांना हृदय म्हणजे खुर्च्यांना खिळवून ठेवणारा जो सामना पाहिजे तो मात्र होत नाहीये. प्रेक्षक उठून जात आहेत का, तर एकही षटकार येत नाही. मग बसून फायदा काय, कारण ₹1,200 भेटत आहेत. आई तुळजा भवानी खानावळ बालम कोणते बाबा ते नाही, बालम बाबा पण होता, बालम बाबा प्रमोद पाटील यांच्याकडे घरगुती जेवणाची व्यवस्था केलेली आहे. चांगल्या प्रकारचं भोजन, लज्जतदार भोजन भेटते. विनंती, जे कोणी भुकेलेले असतील प्रेक्षक वर्गातले तर त्यांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जे विकेट किपरच्या मागे जो बॅनर लावलेला त्या बॅनरच्याच बाजूला असलेल्या आई तुळजा भवानी महिला बचत गट बालम बाबा यांच्या खानावळीमध्ये जाऊन आपलं जेवणाचा आनंद लुटावचा. अतिशय टेस्टी, लज्जतदार, अगदी चुलीवरचं जेवण आहे. नक्कीच सर. त्याचबरोबर एन्जॉय ग्रुपची तिकडे पावभाजी आहे, भुर्जी पाव आहे, चिकन सेंटरसुद्धा त्या ठिकाणी मात्र राईस प्लेट आहे. त्यानंतर परमवीर चौधरी यांचा फेमस वडापाव, तिथे ऑमलेट पाव आहे. सर्वात भारी म्हणजेच महेश पाटील अगदी गेटच्या जवळच त्यांचं जो ऑमलेट पाव आहे. आणि बाकीचे इतर दुकानदार आलेले त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. ACC अंबाडीचा काय थांगपत्ता, काही मागबूस शोध घ्या. CID वाल्यांना पाठवावं लागतील बहुधा. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जा, चेंडूला हाणलं जातंय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही आमचे स्कोरर सांगता का 33 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहिले ते फक्त 3-33. ACC अंबाडी संघ पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. 1 रन पडून काढली जात नाहीये. निर्धाव चेंडू पडतोय. धाव संख्या 20 वर स्थिर आहे. दरम्यान 20 धावा करताना 4 गडी बाद झालेले आहेत. आजच्या रात्रीमधला सर्वात कंटाळवाना सामना प्रेक्षकांनी आम्हाला कॉमेंट्स करतायत की सर घरी जातोय, तर म्हटलं थांबा, थोड्या वेळाने ACC अंबाडीचा संघ येतो आणि दणकेबाद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. काय होतंय बघूया. पंचांकडनं इशारा येतोय. निर्धाव ना 22. एका धावेने धावसंख्या 21 वर. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. विशाल पाटील देवघर आले असतील, आले त्यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंच करायचं. विशाल पाटील मॅन फ्रॉम देवघर. विजयी होतोय संघ मला वाटतं इथे ओजी खरिवली.
करण 29 धावांची घरनागाती खेळी, 12 चेंडूमध्ये 29 धावा, 2 षटकार 2 चौकार. मगाशी 12 चेंडूमध्ये कल्पेश घरत याने तुफानी वेगवान अर्धशतक या स्पर्धेमधलं पहिलं झळकवलं होतं. करण यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. यानंतरचा होणारा सामना आपल्याला जय बजरंग खरविली विरोधात ACC अंबाडी. अजून तरी अंबाडी संघाचा कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नाही, मागबूज लागलेला नाहीये. हा फक्त एक आवई उठवली का कुडूसपर्यंत आलेला आहे, ती बोंब आहे. दीज आर रुमर्स. केळे संघाचा प्रतिनिधी आपण लगेच या ठिकाणी संपर्क करायचा आहे. केळे संघाचा प्रतिनिधी